आजच्या प्रयोगाचे नाव आहे वाऱ्याच्या शक्तीवर चालणारी क्रेन. आजच्या प्रयोगाचा उद्देश म्हणजे वाऱ्याची शक्ती वापरून क्रेनच्या वजनदार टोपलीला उचलणे. याद्वारे वाऱ्याचे तांत्रिक शक्तीचा वापर करून वस्तू कशी काय उचलली जाते हे समजून घेणे. आता जाणून घेऊया या प्रयोगाचे तत्व. हा प्रयोग ऊर्जेचे रूपांतरण या तत्वावर काम करते. येथे आपण हवेची ऊर्जा वापरून त्याला यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरित केले आहे. आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे एक वाकलेली स्ट्रॉ, पंख्याचे ब्लेड्स, आयताकृती पत्रक, स्ट्रॉ, एक डिस्क, बास्केट, बॉल, एक लाकडी पट्टी आणि धागा. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सर्वात आधी आपले साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घेऊया. त्यानंतर ही आयताकृती पत्रक घ्यायचं आणि हे लाकडी पट्टी घ्यायची, ते घालून घ्यायची. हे डिस्क घ्यायची, यामध्ये हे जे ब्लेड्स आहे ते घालून घ्यायचे. या प्रकारे आपला हा पंखा तयार. आता यामध्ये आपण ही स्ट्रॉ घालून घेऊया आणि या पत्रकाच्या एका बाजूने इथे घालून घेऊया. त्याच्या आधी आपण एक काम करूया. या स्ट्रॉ मध्ये एक छिद्र आहे, त्यामध्ये हा धागा घालून घेऊया. या छिद्रातून हा घालून घ्यायचा, या प्रकारे बांधून घ्यायचा. त्यानंतर हे स्ट्रॉ यामध्ये घालून घ्यायची. या प्रकारे इकडनं दुसरं टोक निघायला. हे या प्रकारे आपला फॅन तयार. आता याला आपण एक टोपली बांधून घेऊया. हा झाला आपल्या वाऱ्याच्या शक्तीवर चालणारा क्रेन तयार. आता आपण या बास्केटमध्ये हे बॉल टाकून घेऊया. आता ही जी स्ट्रॉ आहे याद्वारे या पंख्यावर आपण फुंकर मारूया. तुम्ही बघू शकता कमी ऊर्जेमध्ये ही बास्केट वर आलेली आहे. तर याला आपल्याला खाली जायचं असेल तर याच्या विरुद्ध पंख्यावर आपण हवा मारू शकतो. तर ही बास्केट खाली गेली. आता इथे काय झाले, जेव्हा आपण स्ट्रॉने या पंख्यावर हवा मारली तेव्हा हे पंखा फिरायला लागला आणि हवा ही गतिशील असते, म्हणजे त्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. ती एनर्जी रूपांतरित केली आपण यांत्रिक ऊर्जेमध्ये. म्हणजे इथं जो सिद्धांत आहे ऊर्जा रूपांतरितचा तो हा इथे सिद्ध झाला आहे. यातून आपण काय शिकलो? यातून आपण शिकलो की गती ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी यांत्रिक ऊर्जेमध्ये कशी काय रूपांतरित होते. आता जाणून घेऊया याचे उपयोग. पहिला उपयोग आहे ऊर्जा रूपांतरण. ऊर्जा हे एका रूपामधून दुसऱ्या रूपात कशी काय कन्वर्ट होते हे यातून शिकता येते. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.